शरद पवारांकडून भावनिक राजकारण केलं जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय। कालच्या पवारांच्या सभेत अमेरिकेच्या पत्रकारांसह अनेक पत्रकार मंडळी आली होती, तर शरद पवार खुर्चीवर बसले होते, तर सुप्रिया त्याचप्रमाणे रोहित आणि युगेंद्र पायापाशी बसले होते। अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते। म्हणजे हे अमेरिकेतही पोहोचलंय की बघा कुटुंब कसं एक आहे असा घणाघात अजित पवारांनी केला। मला रोहित आणि युगेंद्र म्हणतात, आत्या ही न्यूयॉर्क वाली इथे कशाला आली? राजदीप सर त्याचे ठीक आहे आपलेच आहे, न्यूयॉर्क टाइम्स वाले। मग त्या फोटोग्राफरला दोघांनी जरा घेराव घातला या दोघांनी मिळून, आणि त्याला म्हणले इकडे ते कुठले आहेत? तर ते अफगाणिस्तानचे राहतात, दिल्लीला आलेत न्यूयॉर्कवरनं। या देशाचं लोकसभेचं इलेक्शन कव्हर करायला आलेत आणि 2 दिवस एकाच मतदारसंघात या देशात फिरतायत, तो म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ। अमेरिकेचा टाइम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते, राजदीप सरदेसाई पण आलेले होते, त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते। मीडिया मोठा होता। नेमके पवार साहेब तिथं वर बसलेले, पायापाशी सुप्रिया बसलेली, ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र, अख्खं कुटुंब जवळ घेऊन बसले होते। बाबूराव तुम्ही इथं आहात, प्रकाशराव तुम्ही इथं आहात, कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कुणी बसलो होतं का? साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो, जवळ पण बसायचो नाही, बाकीचे सहकारी जवळ बसायचे। एक मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे।